श्री गुरुदेव दत्त मंदिरात रोपे महोत्सव 2025 निमित्त आयोजित द्वितीय सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ 7 दिवस भक्तिमय वातावरणात पार पडलाय। प्रसिद्ध कथाकार वेदमूर्ती पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी नाशिक यांच्या प्रभावी वाणीने कथा सप्ताहाला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली आहे। हा धार्मिक सोहळा 25 ऑक्टोबर पासून 31 ऑक्टोबर पर्यंत संपन्न झालाय। दररोज संध्याकाळी एक कथा ऐकण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते। भगरे गुरुजींनी श्रीमद भागवत पुराणातील विविध प्रसंगाचे सजीव आणि हृदयस्पर्शी वर्णन करत भक्तांना आध्यात्मिक विचारांची अनुभूती दिली आहे। कथा सप्ताहाच्या 5व्या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल की या जय घोषणांनी मंदिर परिसर दुमदुम गेला। भाविकांनी आरती, भजन आणि नृत्याच्या माध्यमातून जन्मोत्सवाचा आनंद साजरा केला। 6व्या दिवशी रुक्मिणी स्वयंवराचा सुंदर प्रसंग सादर करण्यात आला। भगरे गुरुजींनी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या दिव्य प्रेमकथेचा अर्थ भक्तिभावाने उलगडून सांगितलाय। या दिवशी भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने आरती आणि भजनाचा सहभाग घेतला। 7व्या म्हणजे अखेरच्या दिवशी महाआरती व महाप्रसादाने कथा सप्ताहाचा समारोप झालाय। मंदिर परिसर दिव्य प्रकाशाने उजळून निघाला होता। भाविकांनी एकत्रितपणे आरती करून महाप्रसादाचा लाभ घेत आध्यात्मिक आनंद अनुभवलाय। या संपूर्ण धार्मिक उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात गुरुजी दिलीप दत्तात्रय पाठक, जयाजी रामचंद्रराव भोसले, विनोद सुमंतराव पाठक, समीर अरविंद पाठक, गजानन परशुराम पंत उरेकर, कृष्णाजी काळू दशपुते, गणेश संतोष पाटील, विजय राजाराम साने, अशोक श्रावण सोनजे, वासुदेव दामोदर सोनार, सुरेश श्रीराम महाजन आणि जयंत गणेश दामले यांचे विशेष सहकार्य लाभले। मंदिर समितीच्या वतीने भाविकांनी या पवित्र ज्ञान यज्ञात सहभागी होऊन श्रीमद भागवताचे श्रवण करून जीवनात धर्म, भक्ती आणि सदाचाराची शिकवण घ्यावी असे आवाहन करण्यात आले। अवधूत चिंतनाचे गुरुदेव दत्त। आज भागवत सप्ताहाचा 6वं पुष्प श्री दत्त चरणी अर्पित झालेलं आहे आणि आजच्या कथेमध्ये श्रीकृष्ण जन्मापासून तर रुक्मिणी स्वयंवर इथपर्यंत कथा आज झालेली आहे आणि उद्या भागवत कथेचा 7वा दिवस आहे, म्हणजे समाप्तीचा दिवस आहे। उद्या कार्यक्रम दुपारी 3 वाजता सुरू होईल आणि 7 वाजेपर्यंत कार्यक्रमाची सांगता होईल आणि श्रीकृष्ण निजधामाला जाणार त्याचे आख्यान उद्या वेदमूर्ती अतुल भगरे गुरुजी हे सांगणार आहेत आणि त्याच्यानंतर महाप्रसाद आयोजित केला आहे। त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा नम्र विनंती। गेल्या 25 वर्षापासून इंदिरानगरमध्ये हे दत्त मंदिर झालेलं आहे आणि याची माझं त्याच वर्षी लग्न झालं होतं। त्याच वर्षी महाराज हे इंदिरानगरमध्ये आलेले आहेत आणि त्या दिवसापासून मी यांची भक्त आहे आणि आज ह्या मंदिराच्या सेवेतून मला इतका आनंद मिळतो की दत्त महाराज हे माझ्या सतत पाठीशी आहे। माझे पती हे देव मानत नव्हते, पण ह्या दत्त महाराजांच्या सानिध्यात आल्यापासून ते स्वतः आता कित्येक वर्षापासून गुरुचरित्राचं पारायण करतात। दर सप्ताहाला ते बसतात आणि त्यांना अतिशय खूप सुंदर अनुभव आलेले आहेत आणि तेव्हापासून आम्ही सर्वजण या दत्त महाराजांच्या सेवेत कार्यरत आहोत। आज माझ्या मुलाचा वाढदिवस असल्यामुळे काकांनी आम्हाला संधी दिली आहे आज या भागवताच्या आरतीची। त्याच्यामुळे मी दत्त महाराजांची आणि काकांची आणि ह्या सगळ्या दत्त परिवारातल्या कार्यकर्त्यांची अतिशय ऋणी आहे आणि दत्त महाराज हे सर्वांना असेच फळ देवो, जसं मला मिळालेलं आहे तसं सर्वांना फळ देवो ही दत्त चरणी प्रार्थना।